नमस्कार. आपण पाहत आहात कृषी सेवक यूट्यूब चॅनेल. नुकसानग्रस्त केळी बागांच्या पाहणीसाठी उद्योजक श्रीराम पाटील थेट शेताच्या बांधावर. वादळाच्या तडाख्याने नुकसानग्रस्त केळीच्या बागांची उद्योजक श्रीराम पाटील यांनी थेट शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याची विनंती त्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व रावेरचे तहसीलदार बी ए कापसे यांना केली आहे. शनिवारी संध्याकाळी रावेर व मुक्ताईनगर तालुक्यात तापी काठावरील शेतशिवारात झालेल्या वादळामुळे रावेर तालुक्यातील आटवाडे, दोदे, तांदलवाडी, बलवाडी तर मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली, सुंदर पातोंडी शिवारातील केळीबागांना जोरदार तडाखा बसला आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या बागांची पाहणी श्रीराम पाटील यांनी या गावांना भेटी देऊन केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, शहराध्यक्ष महमूद शेख, माजी नगराध्यक्ष शीतल पाटील, आटवाड्याचे माजी सरपंच गणेश महाजन, राजेंद्र चौधरी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. केळी बागांच्या नुकसानीची पाहणी करताना श्रीराम पाटील यांनी शेतकऱ्यांना धीर दिला. प्रशासनातर्फे नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यावर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आपला प्रयत्न राहील असा विश्वास त्यांनी दोदा व आटवाडा येथील शेतकऱ्यांशी बोलताना दिला. यावेळी आटवाडा येथील शेतकरी विशाल अग्रवाल यांनी नवीन लागवड केलेल्या केळीच्या टिशूकल्चर रोपांचे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसेच कुराकाकोडा येथील मेंढपाळाच्या सुमारे 70 ते 80 मेंढ्या उष्माघाताने दगावल्या आहेत. या मेंढपाळ कुटुंबाची थेट त्यांच्या वस्तीवर जाऊन श्रीराम पाटील यांनी भेट घेऊन त्यांना धीर दिला. डायरेक्ट याच्यावरती बसतो ना रस्त्याच्या बांधाला जर लावले तुम्ही जनावर ते पादळ्या ते थांबेल. तर आपण सगळं पूर्ण प्लेन करतो त्यामध्ये कुठेतरी आठवणार गाव आटवाडे, नाव उदय हरिओम अग्रवाल. 7,500 रोपं होती, त्यातली 3,500 रोपं पडलेली आहेत आणि माल कापणीवरचा होता. 2 गाड्या निघालेल्या होत्या. आता 4 गाड्यांचा माल पडून आहे. आता त्याच्यातली 1 गाडी काढतो. किती नुकसान झालं? जवळपास 10 लाखाच्या जवळपास. हे माझं शेत आहे. इथे आमची 10,000 केळी होती आणि कापणीवर होती. 1-2 दिवसात कापणी म्हणजे काढायला निघणारच होतं पीक. काल संध्याकाळी जे वारा उधाण आलं तुफान, त्याच्यामुळे जवळजवळ 75% माल आडवा झालेला आहे. हे व्हिडिओमध्ये आणि टेप करता दिसेल बरोबर. म्हणजे 75% म्हणजे आता 20 लाख. तुमची काय अपेक्षा आहे शासनाकडून? शासनाचं लवकर पंचनाम्याचं आपण सांगितलेलं आहे. पंचनाम्याला सांगितलं. सकाळी 7 वाजता फोन केला होता आणि कलेक्टर साहेबांना पण कळवलं की लवकर हे करा. आमची तेच आहे. आणि काय आता ते पंचनामे होतील आणि त्यानंतर पुढची कारवाई शासन करणारच लवकर. ओके. रावेर तालुक्यात काल वादळी वाऱ्याचं केळीचं नुकसान झालेलं आहे. काय सांगाल आपण? काल वादळी वाऱ्याचं मला खरं रात्री 11 नंतरची एक न्यूज बघितली, त्याच्यामध्ये मला माहिती मिळाली आणि लगेच सकाळी मी अर्ली मॉर्निंग 7 वाजता तहसीलदार साहेबांना फोन केला आणि कलेक्टर साहेबांना सुद्धा 10 वाजता फोन केला की लवकर ह्या नुकसानीचे पंचनामे व्हावे. रावेर तालुक्यामध्ये काही दोदा, आटवाडा, त्यानंतर मुक्ताईनगरमध्ये काही ते पातोंडी अशा एक 8 गावांमध्ये खूप नुकसान झालेलं आहे केळीचं. आता जस्ट ह्या प्लॉटवरती आम्ही उभे आहे तर जवळजवळ गर्ग साहेबांचं आहे हे 9,000 खोडापैकी जवळ 75% नुकसान झालेलं आहे. आणि शासनाला वेळीच हे सकाळीच अर्ली मॉर्निंग 7 वाजता फोन करून त्यांना सांगितलं की लवकर पंचनामे व्हावे आणि याच्या पुढची सुद्धा आपण फॉलोसुद्धा घेऊया आणि शासनाची मदत कशी लवकर मिळेल याचा प्रयत्न करू.